गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या क्लासमध्ये आपण गणिताची काही उजळणी पाहूया. गणिताचा अभ्यास करत असताना, गणित शिकत असताना आपण पहिलीच्या वर्गामध्ये एक अंकांचा अभ्यास जास्त प्रमाणात केला. एक अंकी संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 1 to 9 पर्यंत, आणि त्याच 1 to 9 पर्यंतच्या संख्यांना त्यांची बेरीज आणि वजाबाकी, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, 1 पासून 9 पर्यंतच्या संख्या घेऊन त्याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपण केलेली होती, बेरीज वजाबाकी केलेली होती. त्याचा सराव आपला झालेला आहे बऱ्यापैकी, पण तरी आपण जरा पुन्हा एकदा पाहू. दोन पाट्या स्क्रीनवर दिसत आहेत. एक पाटी आहे एककाचं घर आणि एक पाटी आहे दशकाचं घर. दशकाच्या घरामध्ये 10 सुट्टे ठेवलेले आहेत. ते एकाखाली एक जोडले गेलेत. त्या 10 सुट्ट्यांना जोडल्यानंतर त्याचं एक दशकाचा दांडा तयार झालाय, एक दशक तयार झालाय. त्यामुळं दशकाच्या घरात एक पूर्ण झाला, एककाच्या घरात काही नाही, 0. म्हणून 10 लिहिताना 1 आणि नंतर 0 असं लिहिलं जातं. हे असं का लिहितात? कारण एक दशक पूर्ण झाला, एकक मात्र काही नाहीत. 10 सुट्टे म्हणजेच एक दशक. ते लिहिताना आपण एक दशक आणि 0 एकक बरोबर 10 असं लिहित असतो. हे आपण पाहिलेलं आहे. 10 सुट्टे झाले की ते चिकटवून त्याचा दांडा बनवला. 10च्या दांड्याचं नावच दशक असं ठेवलं. 10 सुट्टे एकत्र जोडले, बांधले, चिकटवले की त्याचा दशक बनतो. एककाच्या डावीकडचं घर जे आहे ते दशकाचं घर असतं. दशकाचा दांडा हा दशकाच्या घरात ठेवला आपण. अशा पद्धतीनं आपण हे पाहिलं. आता हे पाहत असतानाच सराव म्हणून हे पाहतोय आपण. 10 सुट्टे बरोबर एक दशक. 9 सुट्ट्यामध्ये एक सुट्टा मिळवला की 10 सुट्टे होतात, आणि ते 10 सुट्टे जर जोडले की तयार होतो एक दशकाचा दांडा किंवा एक दशक. आणि मग तो एककाच्या घरात ठेवता येत नाही, तो दशकाच्या घरात ठेवावा लागतो. म्हणून दशकाच्या घरात आपण तो ठेवलेला आहे आणि एककाच्या घरात 0 म्हटलंय. पुढं दांडे किती आणि सुट्टे किती आणि संख्या कोणती असा एक सराव आपण केलेला. इथं आपण पाहिलं तर इथं 2 दांडे दिसत आहेत पहिल्या पाटीवर. त्याचे 2 भाग केलेत. पाटीचे मध्ये एक रेष ओढलेले आणि 2 भाग केलेत. म्हणजे एकाच पाटीवर एककाचा एक भाग केला आणि दशकाचा एक भाग केला. एककाच्या भागामध्ये काहीच नाही, 0 एकक. आणि दशकाच्या भागामध्ये मात्र 2 दांडे दिसत आहेत, म्हणून 2 दशक. 2 दशक 0 एकक. दशक आणि एककाच्या घरात लिहिताना असं लिहितात, 2 दशक 0 एकक बरोबर 20. 2 tens 0 युनिट्स म्हणजे 20. पुढे तसंच त्याचा सराव आणखीन. इथं आपण पाहू एककाच्या घरात काहीच नाही, 0 आहेत, त्यामुळे 0 एकक.
मात्र दशकाचे दांडे पाहिले तर 1 2 3 4 5 5 टेन्स आहेत, म्हणजे 5 दशक आहेत. 5 टेन्स 0 युनिट्स किंवा 5 दशक 0 एकक म्हणजे 50. त्यालाच आपण 5 टेन्स 0 युनिट्स 50 असं म्हणत असतो. म्हणजे हे 50 तयार होतील. आपण लिहिताना इथं 0 काहीच नाही ते एकक, इथं 5 कारण 5 दशकाचे दांडे आहेत. 5 दशक आणि 0 एकक, 5 दशक आणि 0 एकक हे असे आपले 50 तयार झाले. 50. अक्षरी संख्या लिहित असताना कोणत्या संख्या जोडाक्षराच्या आहेत तेवढ्याच बाजूला काढून त्यांचा अक्षरात लिहिण्याचा सराव करायचा, म्हणजे जोडाक्षरी लेखन चुकणार नाही. त्याला आपण 50 असंही म्हणतोय. याच्या पुढे जाऊन आपण पाहिलं तर आणखीन सराव दिला. या सरावामध्ये किती दशक आणि किती एकक हे शोधायचं होतं. इथं कळेल आपल्याला 4 दशक आणि इथं 6 एकक आहेत. 4 दशक 6 एकक. 4 टेन्स 6 युनिट्स. 40 आणि हे 6 46 असं तयार होईल, म्हणजे 40 आणि 6 46 तयार होते. आता ही संख्या कोणती आहे, पुढची ही संख्या कोणती आहे, या पाटीवरची संख्या कोणती आहे ते मला तुम्ही सांगायचं. सांगा. इथं 5 लिहायचं. 5 लिहायचं. 5 लिहायचं आणि इथं 9 लिहायचं. 5 दशक 9 एकक. 59 बरोबर. त्याला आपण 59 म्हणतोय. 59. आता आपण खाली पाहूया. सांगा मला पहिल्या पाटीवरची संख्या कोणती? या पाटीवरची संख्या कोणती आहे? हा 9 दशक 9 दशक 1 एकक. 9 दशक 1 एकक. 91. हा ही सांगा पुढच्या पाटीवरची. या पाटीवरची सांगा. 6 दशक 6 दशक आणि 7 एकक. 6 दशक 7 एकक. 7 एकक. कोणती संख्या झाली? 76 नाही, 76 नाही. 67 आहे. 76 असे असते. 76 असे असते. 7 आणि 7च्या नंतर 6 लिहितो आपण. हे 6 आणि हे 70. 70चा पाडा म्हणजे 7 न सुरू होणारा पाडा असतो. 6 न सुरू होणारा पाडा. तुम्ही बाकीचं बोलत बसता आणि त्यामुळे मग डिस्टर्ब होतं. 6 न सुरू होणारा ज्याच्या दशक 6 आहे किंवा 6 आहे
तो षष्टचा पाडा असतो. त्यामुळं 7 ला सदू आणि हे षष्ट 67 आहे, 76 नाही. म्हणजे अजूनही तुम्ही असं काहीतरी चूक होऊ शकते. पुढे बघा, तुमच्या लक्षात येईल इथं आता 9 दशक आणि 9 एकक आहे. 9 दशक आणि 9 एकक आहे. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की 9 दांडे ठेवलेले आहेत. 9 दशक, 9 दशकाच्या घरात 9 आहेत आणि एककाच्या घरात सुद्धा 9च आहेत. 9 दशक 9 एकक म्हणजे 99 आहेत किंवा 99 आहेत. आता 99 मध्ये जर एक वाढवला, पहा इथं 9 दशकामध्ये हा एक आणखीन वाढवलाय, त्यामुळे 10 एकक झाले तिकडे. एककाच्या घरात 10 सुट्टे घेतलेत. 10 सुट्ट्या घेतल्यामुळं हे 10 तयार झाले की त्याचा गठ्ठा बनवावा लागतो, त्याला जोडावं लागतं, चिकटवावं लागतं, 10 ची एक दांडी तयार करावी लागते. त्यामुळे ह्याची 10 ची दांडी तयार केली की लगेच ते दशकाच्या घरात जाते आणि इथं काहीच राहत नाही. त्यामुळे इथले 9 दशक होते, पण इथं 10 एककाचा परत एक गठ्ठा झाल्यामुळं, एक दांडा झाल्यामुळं तो गठ्ठा किंवा तो दांडा पुढच्या घरात आपल्याला ठेवावा लागतो आणि एककाच्या घरात 0 राहतात. मग परत प्रश्न असा तयार होतो की दशकाच्या घरामध्ये 9 दांडे होते आणि हा एक दांडा जो आहे तो इकडे आला, म्हणजे या दशकाच्या घरात सुद्धा 10 दांडे तयार झाले, 10 दशक तयार झाली. आणि कोणत्याही घरामध्ये 10 तयार झालं की परत त्याचा गठ्ठा बांधायचा असतो आणि पुढच्या घरात ठेवायचा असतो, त्याचा एक तयार करून गठ्ठा. म्हणजे जसं एककाच्या घरातले 10 जोडले की ते पुढे जातात, तसे दशकाच्या घरात सुद्धा 10 झाले म्हणजे इथं हे 9 होते आणि हा इकडून येणारा एक आणखीन दांडा, त्यामुळे 10 तयार होणार आणि 10 दशकाचे दांडे तयार झाल्यानंतर इथं मात्र 10 ठेवता येत नाहीत, कारण त्या 10चा पुन्हा एक गठ्ठा बनतो आणि तो एक गठ्ठा पुढे ठेवावा लागतो पुढच्या घरात आणि या घरात मात्र 0च राहतो, या पण घरात 0 राहतो. म्हणजे 99 च्या नंतर 99 च्या नंतर 100 बनत असताना 100 कसं बनतं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे, की इथं 0 का होतात, या घरात 0 का होतात आणि पुढच्या घरात 1 का होतो हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. 100 कसे तयार होतात? 100 तयार होत असताना 9 टेन्स असतात. 9 टेन्स मध्ये पुन्हा 10 युनिट्स जर असतील तर 10 युनिट्सचा पुन्हा 110 तयार होतो आणि तो 110 तयार झाल्यामुळं जसं दशकामध्ये 10 दांडे तयार झाले, त्यामुळं एकक हे जोडले एकमेकाला, चिकटवले की एक दांडा तयार झाला 10चा आणि दशकाच्या घरात त्यामुळं 10 दांडे तयार झाले आणि 10 दांडे तयार झाल्यानंतर ते 10 चिकटवावे लागतात, जोडावे लागतात, एकत्र करावे लागतात आणि त्यांच्यासाठी वेगळं घर तयार करावं लागतं. पहा, मग इथं काय केलं आपण, तर ते 10 दांडे चिकटवले, हे 10च्या 10 चिकटवून टाकले, कारण 10 दांड्यांचा एक परत गठ्ठा करावा लागतो. हे 10 दांडे चिकटवले की त्याचा अशा पद्धतीने एक शतक तयार होतो. म्हणजे एक 100 तयार होतात, एक शतक तयार होतो, एक शेकडा तयार होतो आणि या 10 दशकांना जोडल्यानंतर जो एक 100चं घर तयार होतं, ते 100साठी वेगळं घर बनवून पुढे ठेवलेलं आहे. म्हणजे तो शतक तयार झाला, तो पुढच्या घरात आपण
ठेवलेला आहे. शतकासाठी वेगळं घर बनवायचं आणि ते घर मात्र दशकाच्या डाव्या बाजूला ठेवलेलं आहे. कारण इथं 10 तयार झाले, ते 10 जोडले, की त्यात पुढं घर तयार झालं त्याचं, त्याला आपण म्हणलं शतकाचं घर. त्यामुळे 1 शतक तयार झाले. 1 शतक दशकाच्या घरात आता काहीच राहिलं नाही, 0. एककाच्या घरात पण काहीच नाही, 0. ते लिहिताना असं लिहितात, त्यामुळं शतक 1, दशक 0, एकक 0. 100 किंवा 1 शतक किंवा 1 शेकडा किंवा 100. 100ला 3-4 प्रकाराने वाचतात. 1 शतक म्हणून वाचतात, 100 म्हणून वाचतात, 1 शेकडा म्हणून वाचतात आणि 100 म्हणून वाचतात. 4 प्रकारांनी 100चं वाचन झालं. मग 1 शेकडा कसा लिहायचा, 100 कसं लिहायचं किंवा 100 कसं लिहायचं किंवा 1 शतक कसं लिहायचं हे आपल्याला माहित पाहिजे. 1 शतक म्हणजे 100 आहेत किंवा 1 शेकडा आहे किंवा 100 आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि पाठीमागच्या 1 शतक असतं त्यावेळेला पाठीमागच्या घरात दशकाच्या घरात 0 आणि एककाच्या घरात 0 लिहायचं असतं. 2 शतक असतील तर शतकाच्या घरात 2 आणि बाकी राहिलेल्या दशक आणि एककाच्या घरात 0-0 असतं. 200 लिहिताना, 300 लिहिताना, 400 लिहिताना अशा पद्धतीने पुढे होत असतं. आता 100 कसे तयार होतात माहित झालं. 100 कसे तयार होतात माहित झाल्यानंतर जरा पुढे पहा. इथं किती आहेत असं विचारले. किती आहेत बघूया तुमच्यापैकी किती जण सांगतात. पहिल्या 3 पाट्यांच्या पासून तयार होणारी संख्या कोणती आहे ते. या 3 पाट्यांवरची संख्या. पहिल्या पाटीव 200, दुसऱ्या पाटीव 8. बघा लक्षात घ्या, शतकाच्या घरात 2 100च्या नोटा आहेत, 2 100च्या नोटा आहेत. ते 2 शतक असं म्हटलं जातं. 2 शतक. दशकाच्या घरात 2 10च्या नोटा आहेत, 2 10च्या म्हणजे 2 दशक आहेत. संख्या मोजायची आहे तिथली, म्हणजे शतकाच्या घरातली संख्या, दशकाच्या घरातली संख्या आणि एककाच्या घरात किती एकक आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. 8 एकक आहेत. म्हणजे काय, हे 8च आहेत. 8 एकक हे 8 एककच असतात. पण या 8 एककाच्या पुढं हे 2 दशक आहेत, म्हणजे 10 आणि 10 20 आहेत. 20 2 दशक म्हणजे 20 असतात, 20 असतात. आणि इथं तिसऱ्या पाटीवर 100 आणि हे 100 2 शतक आहेत, म्हणजे 200 आहेत. 200 20 आणि 8, 200 20 आणि 8 यांच्यापासून 200 20 आणि 8, 20 आणि 8 28 होतात. 20च्या पुढे 8 मोजले की 28 होतात. म्हणून 228 असं याचं नाव झालं. 228 ला दुसऱ्याही पद्धतीने वाचतात. 2 शतक, 2 दशक, 8 एकक असंही वाचलं जातं. किंवा 2 शेकडा, 2 दशक आणि 8 एकक किंवा 200, 2 दशक
आणि 8 एकक. म्हणजे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाचू शकतो आपण. फक्त याची किंमत 200 आहे, याची किंमत 200 आहे, याची किंमत 20 आहे आणि याची किंमत 8च आहे. कारण हे एकटे एकटे आहेत त्यामुळे 8 ची किंमत 8च आहे. पण हे 2 दशक आहेत. 2 दशक म्हणजे 20 असतात. 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, 3 दशक म्हणजे 30 असं माहित पाहिजे आपल्याला. पाठ पाहिजे 9 दशकापर्यंत. 9 दशक 90 असं. 1 शतक म्हणजे 100, 2 शतक म्हणजे 200, 3 शतक म्हणजे 300 असं आपल्याला 9 शतक म्हणजे 900 असं पाठ पाहिजे. मग इथं 2 शतक आहेत म्हणजे 200 आहेत. हे 200, हे 20 आणि हे 8. 20 आणि 8 28. 228. मग हे 228 लिहिताना मात्र असं लिहिलं जातं, हे लक्षात ठेवायचं. लिहिताना 228 हेच 228 आहेत, हे लक्षात ठेवा. कारण हे 2 शतकाच्या घरात आहेत म्हणजे 200 आहेत, 2 दशकाच्या घरात आहेत म्हणजे 20 आहेत आणि एककाच्या घरात 8 आहे म्हणजे ते 8च आहेत. हे लक्षात आलं की तुम्हाला 228 कळतील. 228 पहा, पहिले 200 होते, नंतर 20 होते आणि नंतर 8 आहेत. या सगळ्यांची बेरीज जर केली, सगळ्यांची बेरीज केली, या घरातली बेरीज पाहिली उभ्या घरातली तर 8 आहे, या उभ्या घरातली बेरीज पाहिली तर 2 आहे आणि या उभ्या घरातली 2 आहे. म्हणजे एककाच्या घरात 8 आहेत, दशकाच्या घरात 2 आहेत आणि शतकाच्या घरात पण 2च आहेत. म्हणजे 220 आणि 8 यांच्यापासून ही संख्या तयार होते 228. 228 लक्षात आलं. एकक, दशक आणि शतक या तिघांचीही ज्या वेळेला बेरीज केली जाते त्यावेळेपासून तयार झालेली संख्या, 3 अंकी संख्या आपल्या समोर दिसते 228. आता पुढे बघूया. आता या पाटीवर कोणती संख्या तयार होते किंवा या 3 पाट्या जोडल्यात एकमेकाला, या 3 पाट्या एकमेकांना चिकटवल्यात म्हणजे ह्या तिन्ही पाटींवर मिळून बनणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर चला बघूया कोणाला सांगता येते. 100, 40, 40. मग यात बरोबर. पहा, लक्षात घ्या. 6 एकक पाठीमागच्या घरात मांडले आपण. 6 एककाच्या घरात 6 मांडले. मध्ये 4 आहेत पहा. दशकाच्या घरात 40 आहेत. 40 म्हणजे 4 दशक आहेत. 4च नोट आहेत ना, मग 4. इथं 40 नाही लिहिलेलं आपण, 4 लिहिलेलं आहे. इथं शतकाच्या घरात 100ची एकच नोट आहे. इथं 100 असं नाही लिहिलेलं, तर एकच लिहिले, एक नोट आहे, 1 शतक. म्हणजे 1 शतक, 4 दशक आणि 6 एकक. संख्या मोजली, इथं 4 संख्या आहे, इथं 6 संख्या आहे. यांची जर पाहिली तर संख्या 6 आहे. एकक 6 आहेत, दशक 4 आहेत आणि शतक एकच आहे. 100ची एकच नोट आहे, 10च्या 4 नोट आहेत आणि 1 रुपयाची 6 नाणी आहेत. बघा,
संख्या मोजून त्या त्या घरात लिहिलेली असते. एकक 6, दशक 4 आणि शतक 1. पण ज्या वेळेला वाचतात त्यावेळेला 1 म्हणजे 100 आहेत, 4 म्हणजे 40 आहेत आणि 6 म्हणजे 6च आहेत. म्हणजे 100 हे 40 आणि 6, 40 आणि 6 46. म्हणून याचं नाव होतं 146. 146. हा 100 आहे, हे 40 आहेत आणि हे 6 आहेत. 140 आणि 6 म्हणून तयार झाली संख्या 146. 100 हे 100च्या घरात असतं. 40 चे 4 हे 10च्या घरात आहे आणि 6 हे युनिटच्या घरात आहे. लक्षात आलं? अशा पद्धतीनं ही संख्या तयार होत असते, संख्या बनत असते. आता खाली पाहूया, आपण 3 अंकी संख्या कशा तयार होत आहेत ते पाहत होतो. 3 अंकी संख्या कशा तयार होतात. पुढचं या 3 पाटीवर कोणती संख्या तयार होते सांगा. 333. पहा, इथं शतकाच्या घरात 3च नोटा आहेत, म्हणजे 3 शतक आहेत. इथं दशकाच्या घरात पण 3च नोटा आहेत, म्हणजे 3 दशक आहेत. आणि एककाच्या घरात 3च कॉइन आहेत, म्हणजे 3 एकक आहेत. प्रत्येक घरात 3 3 3च आहे. प्रत्येक घरात 3 3 आणि 3च आहे. शतकाच्या घरात 3 आहेत, दशकाच्या घरात 3 आहेत, एककाच्या घरात 3 आहेत. पण या 3ची किंमत 3च आहे. या 3ची किंमत 3 नाही, या 3ची किंमत आहे 30 आणि या 3ची किंमत 300 आहे. बघा, 3 कोणत्या घरात आहे त्याच्यावरून त्याची किंमत बदललेली आहे. म्हणजे कोणत्या घरात ते 3 आहेत. हे 3 युनिटच्या घरात आहे, त्यामुळे त्याची किंमत बदलली नाही. 3 युनिटची किंमत 3 युनिटच आहे. 10च्या घरात 3 असेल तर 3 टेन्स म्हणजे 30 तयार होतील. 3 टेन्स 30. पण जेव्हा 3 हे 100च्या घरात असतील तेव्हा त्याची किंमत होती 300. ते कोणत्या घरात आहे, 100च्या घरात असतील तर 300 किंमत झाली. 10च्या घरात असतील तर 3 टेन्स किंमत झाली. 3 टेन्स म्हणजे 30. आणि युनिटच्या घरात असतील तर 3 युनिट अशी किंमत झाली. एककाच्या घरात असतील तर 3 एककच, दशकाच्या घरात असतील तर 3 दशक म्हणजे 30 आणि शतकाच्या घरात असतील तर 3 शतक म्हणजे 300. अशा पद्धतीनं किंमत होत असते. आपण ज्यावेळेला विस्तारित रूप करत असतो एखाद्या संख्येचं, म्हणजे 333 या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं असेल, एक्सपांडेड फॉर्म लिहितो, त्यावेळेला असं अधिक करून हे जे आपण लिहितो तेच असतं विस्तारित रूप. म्हणजे त्याची किंमत त्या संख्येची लिहिणं म्हणजे 333 याचं एक्सपांडेड फॉर्म हे 300 प्लस 30 प्लस 3 असं आहे. एक्सपांडेड फॉर्म ज्याला म्हटलं जातं विस्तारित रूप. संख्येचं विस्तारित रूप बनवायला ज्यावेळेला सांगितलं जातं की या संख्येचं विस्तारित रूप काय, तर या संख्येचं विस्तारित रूप म्हणजे त्या प्रत्येक अंकाची किंमत लिहून बेरजेच्या रूपात लिहायचं, बेरजेच्या रूपात मांडायचं, त्यालाच विस्तारित रूप लिहायचं असं म्हणतात. विस्तारानं लिहायची ती संख्या.
म्हणजे हे 300 आहे तर ते 300 पूर्ण लिहायचे. मधला 3 हा 3 टेन्स आहेत, म्हणजे 30 आहे ते 30 लिहायचे. आणि पाठीमागचा 3 हा 3च आहे, तो 3 तसाच लिहायचा. आणि त्याला प्लस प्लस लिहायचं, कारण 300 प्लस 30 प्लस 3 आणि या सगळ्यांचे मिळून बनतात 333. म्हणजे 333 बरोबर 300 प्लस 30 प्लस 3. अशा पद्धतीनं विस्तारित रूपात मांडता यायला पाहिजे, किंवा त्यालाच आपण म्हणतो एक्सपांडेड फॉर्म मध्ये मांडता यायला पाहिजे. संख्या कोणतीही विस्तारानं मांडणं, सुट्टी करून मांडणं म्हणजेच ती विस्तारित रूपात मांडणं किंवा एक्सपांडेड फॉर्म मध्ये मांडणं. आता पुढे पहा, किती आहेत असा प्रश्न आहे. किती आहेत? तर पहिल्या ह्याच्यामध्ये सांगा किती आहेत. किती आहे ते? काय झालं मग? 124 ही संख्या झाली. ही संख्या सांगा आता, म्हणजेच 124 ही संख्या झाली. 124 म्हणजेच 124. आता दुसरी संख्या सांगा. ही हा 144. 144 म्हणजेच 144. 144. हा ही सांगा आता, कोणती संख्या आहे? इथं 100 नाहीत, आता 200 झाले. 222. बरोबर. 222. चला ही सांगा. पृथ्वीराज 160. तुमचा माईक सुरू केला की तुमच्या घरातला आवाज येतोय. पृथ्वीराजचं लक्ष नाही, पृथ्वीराजचं घरातच लक्ष आहे. घरातलं बोललेलं इथं ऐकू येतंय. तुमचे माईक सुरू केला की घरातल्यांचा आवाज येतो. 160 हे 6 टेन्स आहेत, त्यामुळे इथं 6 लिहिलं, पण इथं युनिट काहीच दिले नाहीत, त्यामुळे 0 लिहिलं. 106 टेन्स आणि 0 युनिट, तेव्हा 160 तयार झालं. ते 160 असं लिहितात. युनिटच्या घरात 0, 10च्या घरात 6 आणि 100च्या घरात 1. 160 किंवा 160 असं लिहिलं जातं. आता संख्या कशा बनतायत 3 अंकी ते आपण पाहतोय. तिसरीचा अभ्यास आत्ताच आपण करतोय, त्यामुळे लक्ष द्या जरा. हा आता ही एक संख्या कोणती तयार होते
ते सांगा. 300 हा कसं लिहायचं? कुठल्या घरात काय लिहायचं? वन कुठल्या घरात लिहायचं? वन एककाच्या घरात लिहायचं. आणि मध्ये काय लिहायचं? मध्ये काय लिहायचं? शून्य लिहायचं. कारण 300 आणि 1 301 ही संख्या लिहित असताना हे 300 इथं दिले 300 आणि हा 1 फक्त युनिट आहे. आपल्याला इथं 10चा म्हणजे 10चा दांडा दिलेलाच नाही किंवा 10ची कांडी जी आहे किंवा टेन्स दिलेलेच नाहीत. टेन्स नाहीत म्हणून 0 मध्ये लिहिलाय. हा 1 शेवटी एककाच्या घरात लिहिलाय आणि 300 आहे त्यामुळे 300च्या घरात म्हणजे शतकाच्या घरात 3 लिहिलेत. असं 301 किंवा 301 अशी ही संख्या तयार झाली. पुढे लक्ष द्या. अशा संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत. अभ्यास म्हणून ज्या वेळेला आता सोडवाल तुम्ही कोणतीही एक संख्या लिहायची आणि त्याच्यामध्ये शतक किती, दशक किती